राज्यातील बळीराजाला आर्थिक आणि प्रशासकीय दिलासा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेती कामांसाठी लागणाऱ्या गौण खनिजावरील स्वामित्व धन म्हणजेच रॉयल्टी आता पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना शेततळे, विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा आणि शेतरस्ते तयार करण्यासाठी लागणारा गाळ, माती आणि मुरूम मोफत काढून नेता येणार आहे. यासाठी सरकारला कोणतेही शुल्क देण्याची गरज भासणार नाही. हा निर्णय ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घेण्यात आला आहे. ज्या भागांमध्ये अजून दमदार पाऊस झालेला नाही आणि जिथे नदी नाले किंवा तलाव कोरडेठाक आहेत, तिथे शेतकऱ्यांना तातडीने गाळ काढता येणार आहे. हा गाळ शेतात टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढेल आणि उत्पादनात मोठी भर पडेल. शेतकऱ्यांना केवळ गाळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. शेतीच्या विकासासाठी आवश्यक असणारे गौण खनिज आता पूर्णपणे रॉयल्टीमुक्त करण्यात आले आहे. एका साध्या अर्जावर शेतकऱ्यांना तलाव, धरण किंवा जलस्रोतांतून गाळ काढता येईल, तसेच बरड जमिनीवरून माती नेता येईल. सार्वजनिक जलस्रोतांमधून गाळ काढण्यासाठी स्थानिक तलाठ्याकडून 15 दिवसांच्या आत ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल. मात्र जर शेतकऱ्याला स्वतःच्याच शेतातून उत्खनन करायचे असेल तर त्यासाठी कोणत्याही सरकारी परवानगीची गरज भासणार नाही. हा निर्णय केवळ शेती, शेतरस्ते, शेततळे आणि सार्वजनिक उपक्रमांसाठीच लागू आहे. या शासन आदेशाचा चुकीचा अर्थ लावून जर कोणी गौण खनिजांचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल. व्यावसायिक वापरास सक्त मनाई आहे. जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभाग यांच्या अखत्यारीत असलेले जलस्रोत, गावतळी, शेततळी, शेतविहिरी, पाझर तलाव, गावनाले, महसुली नाले, बंधारे, माजी मालगुजारी तलाव, मामा तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतामधून गाळ, माती, मुरूम, शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याची दुरुस्ती, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, विहीर, शेतघरे, जनावरांचा गोठा यासाठी म्हणजे शेतकऱ्याचा सर्वच उपयोगाकरता जे गौण खनिज त्यांना उपलब्ध करून पाहिजे आहे, याकरता या वापराकरता स्वामित्व धन रॉयल्टी आज माफ करण्यात आलेली आहे. याकरता आता फक्त त्याकरता एक तलाठ्याकडनं एक साधा त्यांना एक NOC घ्यावी लागेल. हे करत असताना तलाठी याला 15 दिवसाचं त्यांनी लेखी परवानगी दिली पाहिजे असं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तलाव, नाले, जलसंधारण जे काही तलाव असतील त्यातून गाळ, माती काढायची असेल शेतकऱ्यांना त्याची एक छोटी परवानगी घ्यावी लागेल. ते करता येईल, पण शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या वापराकरता शेतीतून काही करायचं असेल त्याला परवानगीची गरज नाही. वापर फक्त क्षेत्राच्या रस्त्याची दुरुस्ती, पावसाळ्यात पडणारे खड्डे, पावसाळ्यात झालेला चिखल, विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा या कामाचा असणार आहे. फक्त या ठिकाणी व्यावसायिक वापर करता येणार नाही. याकरता ट्रॅक्टर, बैलगाडी जे काही ते वाहनं लावतील ती परवानगी देण्यात आलेली आहे. पण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं काय की आतापर्यंत शेतकरी ट्रॅक्टर लावलं, बैलगाडी लावली, काही लावलं तर त्याचे वाहनं आणि पोलीस आणि तहसीलदार पकडायचे. आता मात्र अशा कुठल्याही कामाकरता शेतकऱ्यांची वाहनं, ट्रॅक्टर किंवा कुठल्याही बैलबंडी आता तहसीलदार आणि पोलीस पकडणार नाही असे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.